आमचं स्टार्टर आलेलं आहे. सो स्टार्टर मध्ये आहे मसाला पापड, चिकन क्रिस्पी. मी तुला काहीतरी डायलॉग बोलून दाखवू. हा बघ. सो गाईज आता ना आमचा वाला डायलॉग बोलेल जे आज आम्ही पिक्चर बघितलंय ना त्यातला. बोल सर. पता है जंगल welcome back to our channel. So this is Ashri Gaming. Yes, 1K नंतर खूप दिवसांनंतर आपला ब्लॉग येतोय आणि लास्ट ब्लॉग कुठला होता ते पण मला आता आठवत नाही आहे. सो येस, पण आता मी ब्लॉग करते. काय होईल या ब्लॉग मध्ये मला काहीच माहित नाही, तरी पण ब्लॉग सुरू केला आणि आपले 1K सबस्क्रायबर झाले त्याबद्दल मी जाम खुश आहे. पण माझी अशी इच्छा आहे की माझ्या बर्थडे पर्यंत 2K व्हावे, पण मला वाटत नाही पॉसिबल होतील कारण माझा बर्थडे आहे नेक्स्ट मंथ 21 जुलै. सो बघू, जर तुम्ही सबस्क्राईब केले तर नक्की होतील. पण सोनू इकडे. सो माझी अशी इच्छा आहे की 21 जुलै माझ्या बर्थडे पर्यंत आपले 2K सबस्क्रायबर्स 1K तर आता झालेत. ए सोनू बितारलेला नसा. सो आणि आता इथं तुम्ही टायमिंग दाखवू दे मला, मी टायमिंग दाखवायला करत होतो. सो गाईज आता वाजलेत 20 मिनिटं झालेत आणि आज मी उठले 11:15ला. सो आताशी माझी आंघोळ झाले आणि मी जस्ट बसले. सो येस, या आणि मेन म्हणजे आज आमच्या मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी. मम्मी इकडे. मम्मी इकडे. सो गाईज आज आमच्या मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे. सो हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मी. आणि तुम्ही सगळे पण कमेंट्स मध्ये मम्मी पप्पांना हॅपी अॅनिव्हर्सरी कमेंट करा. सो हां, आज अॅनिव्हर्सरी आहे आणि आम्ही 1Kचं सेलिब्रेशन पण नाही केलं आहे. सो जर आज म्हणजे अॅनिव्हर्सरी आम्ही आज करू शकतो. हां, आज जर आम्ही संध्याकाळी कुठं गेलो तर आपण दोन्हीचं सेलिब्रेशन आज करू शकतो. हां, करू की नाही माहित नाही, करू शकतो. तुमसे ना हो पाएगा. जाऊ दे. सो अशा प्रकारे आता माझी मॉर्निंग झाले आणि आम्ही आंबोशी बनवले, म्हणजे त्या दिवशीच बनवली, थोडीशीच बनवली, जास्त पण नाही. तुम्हाला दाखवते. 2 दिवस झाले आमचे, 2-3 दिवस झाले. आजचा 4था दिवस आहे आय थिंक सो आम्ही आंबोशी बनवले. 4 आंब्यांची तर आंबोशी म्हणून अजून ती सुकवायची आम्हाला. सो आम्ही काय त्याच्या सगळी तशीच करतात, आम्ही पण तशीच केले. आंबे कापले, त्याला हळद मीठ आणि आम्ही मसाला पण लावले. काय लोक कोण नसतं लावत आय थिंक सो मसाला, पण आम्ही मसाला पण लावले आणि सुकट ठेवले. म्हणजे पहिल्या दिवशी टेरेसवर ठेवलेली पण तिथं लक्ष ठेवायला कोण नव्हता. 1 मिनिट. सो येस, पहिल्या दिवशी टेरेसवर ठेवलेली, म्हणजे दुपारपर्यंत जरी टेरेसवर ठेवली, नंतर तिथं पण सावली आली. सो आम्ही इथंच आणून ठेवली, रात्री घरात घेतली. सो येस, पण नंतर लक्ष ठेवायला कोण नव्हता टेरेसवर, सो आम्ही तिकडं ठेवलेली. सो आता इथं सकाळ इथं ऊन असतं, त्यामुळे सकाळ इथं ठेवतो. नंतर मग आम्ही इकडं ठेवतो त्या बिल्डिंगमध्ये. तुम्हाला तो टेबल दिसत असेल. 1 मिनिट. अरे झूम हो. तो टेबल दिसतोय का तुम्हाला त्या बिल्डिंगमध्ये, तिथं असतो. सो आम्ही दुपारी तिथं ठेवतो. सो आमच्या घरातून दिसतं, सो लक्ष ठेवायला इझी पडतं. आणि मग तिथं पण सावली आली की मग घरात आणि तिथंच मग एसीचे जवळ.
सो येस, आता आम्ही जाऊ तिथं ठेवायला, कारण आता तिथं आल्या सावली. सो आता तिकडं जाईल मी ठेवायला, जाऊ पण मला दाखवेल. सर्दी झाली काही बेकार. बर्बाद. आणि आमच्याच ब्लॉग चालू असते, सगळ्यांचे ब्लॉग बघतो स्वतःच सोडून. सो येस, अशा प्रकारे आता आपली ब्लॉगची स्टार्टिंग पण झाली आणि माझी मॉर्निंग पण स्टार्ट झाले. सो पुढे काय काय होईल सो अशी आता पुढे काय काय होईल ते मला काहीच माहित नाही, पण ब्लॉग करायचाच आहे म्हणून मी आता स्टार्टिंग तर केले. पण पुढं काय होईल ते माहित नाही, पण नक्कीच काहीतरी होईल, काहीतरी दाखवा होईल. आणि ही पेंटिंग कशी वाटते ते मला खूप. ही आमच्या मावशीने केली, आमची वॉल जाम खराब झाले. सो ती पेंटिंग केली आम्ही, तिला जराशी लपवाला पण जाऊ दे. सो आता पुढे काय होईल ते मला माहित नाही, जाम वेळा बोललोय तेच, पण स्टेट काहीतरी होईल. काय खातो? मी गेलतो दुकानात खाऊ आणा, आमच्या सोनूनी एकच स्वतःला जगच आणला ना, माझा पण खाऊ घेतला. ये बड़ी अच्छी बात कही आप. सोनू काय खातो? सोनू आमचा दोन सोबत खातोय. हे इकडे बघ. एक अदन लॉलीपॉप, एक अदन चिप्स. सो हे गाईज, वेलकम बॅक बोलणार होतं, पण जसं की मी तुम्हाला सकाळीच बोलायला, जर आपण गेलो तर नक्कीच जाऊ, सेलिब्रेशन करू संध्याकाळी 1Kचा पण आणि मम्मी पप्पाच्या अॅनिव्हर्सरीचा पण. सो येस, आता आम्ही चाललोय हॉटेलला जेवायला. सो तुम्हाला पण दाखवूच आम्ही कुठे चाललोय. सगळा केक कटिंग पण आम्हाला करायचं आहे, दोन्हीचा अॅनिव्हर्सरीचा पण आणि 1Kचा पण. पण जर तिथं आम्हाला केक अवेलेबल असेल त्या हॉटेलला तर, कारण या साईडच्या पळस साईडच्या इथं जास्त नाही भेटत, मला पण नाही माहिती, कारण आम्ही केक कटिंग तर कधी हॉटेलमध्ये केलीच नाही. सो येस, बघू आता गेल्यावर तिथं जर आपल्याला केक भेटला तर आपण नक्की दोन्हीचा पण केक कटिंग करू, अॅनिव्हर्सरीचा पण आणि 1Kचा पण. सो ते सगळं होईलच. आणि मला आधी सांगा की मी कशी दिसते. सो मी कशी दिसते ते मला कमेंट करून सांगा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा. चला आपण भेटूया डायरेक्ट जाताना किंवा पोहोचल्यावर. आतमध्ये जाऊन दाखवतो. सो गाइस, असा आहे हा हॉटेल. चलो अंदर. आम्ही हॉटेलमध्ये आलो, तुम्हाला दाखवला पण मी, पण इथं एवढी गर्दी आहे, सगळे हटचे ते सगळे म्हणजे फुल आहेत आणि खूप सारे लोक इथं वेटिंगला पण आहेत आणि आम्ही पण त्यातलेच आहोत. बघू तो पप्पा बघतायत आहे का. सर भेटला आम्हाला आता तर इथं, नाही तर आम्ही परत जाऊ दुसरीकडं शोधत दुसरा हॉटेल. पण इथं फूड पण मस्त. आम्ही एकदा आलतो इथं. कशाला घालतो मी, काय होता हां म्हणजे हां काय अशी चालतो, मस्त होता. पण आता वेटिंगसाठी आहोत आम्ही. हे लोक तुम्ही दिसन तुम्हाला, ती सगळी होती पण गर्दी आहे, सो त्यामुळे सगळी परत चालले आणि आम्ही पण परतच जाणार आहोत असं वाटते मला. सो चला बघू आता आपल्याला जागा भेटते का नाही तर दुसरं हॉटेल शोधायचं. चलो. सो हे गाईज, आता खूप वेळानंतर खूप वेट केल्यानंतर आम्हाला एक हट भेटली. पप्पा बाळा मम्मी. सो येस, आता आम्हाला भेटलंय हट. सो आता मी ऑर्डर केलंय, जसं पुटियामध्ये आले, तर जसं आमचा ऑर्डर येईल तशी आम्ही दाखवू. सो चलो, मिलते ऑर्डर करने के बाद.
आमचं स्टार्टर आलेलं आहे. सो स्टार्टरमध्ये मसाला पापड, चिकन क्रिस्पी आणि चिकन लॉलीपॉप. मी तुला काहीतरी डायलॉग बोलून दाखवू. हां बघ. सो गाईज आता नहीं आमचा वाला डायलॉग बोलेल जे आज आम्ही पिक्चर बघितलंय ना त्यातला. बोल सर. पता है जंगल का बेटा कौन है? एनाकोंडा, भगवान केसरी. पता है दो कानों के बीच भेजा क्यों रखा है? क्योंकि अगर कानों के अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. इधर का पड़ता है ना तो बात भेजे में घुसती है. अशा प्रकारे आता आमचं जेवण आलेलं आहे. सो आम्ही मागवलं आहे चिकन आणि रोटी. आमचा पोट भरला त्यामुळे आम्ही थोडासा कमीच जेवण मागवलं. जेवतो आणि मग भेटतो. The next day. सो हे गाईज दिस इज नेक्स्ट डे. काल आम्ही आलो, तुम्ही बघितलंच आम्ही किती काय 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 खाल्ला काल हॉटेलला. सो आता म्हणजे काल आलो घरी आणि झोपलो, त्याच्यानंतर काय ब्लॉगच केला ना. आणि आज डायरेक्ट नेक्स्ट डे. आता झालं संध्याकाळ आणि इथं तुम्ही बघू शकता किती वाजलेत. 6:15 वाजून गेलेत. 6:15 वाजून गेलेत आणि आता आम्ही चाललो आहे बाजारात. आज शनिवारचा बाजार आहे. सो आम्ही चाललो आहे बाजारात. काल काय आपल्याला केक बिक भेटला नाही, सो त्यामुळं काही सेलिब्रेशन झाला नाही. पण झाला म्हणजे तसा ॲनिव्हर्सरीचा आम्ही जेवलो वगैरे ते सोबतच झाला समजा. पण आम्हाला केक काय भेटला नाही तिथं. सो त्यामुळं आम्ही केक आज सकाळीच ऑर्डर दिली. सो येस तो बघा प्रेस. सो आता आम्ही येऊ शनिवारच्या बाजारातून, मग छोटासा आपला नुसता केक कटिंग करू. सो चला पुढे पुढे बघू आपण कसं कसं काय करतोय. सो आता आम्ही चाललोय सध्या बाजारात. सो गाईज आम्ही आलोय आता. आता बघा पुढचा आम्ही जाम काय काय घेतलंय बघा. आमची पिशवी भरली. सो चाललं आता आम्ही काहीतरी खायला. चलो आता आम्ही आलोय घरी आणि आता आपण 1Kचा केक कापू. एंडिंगचं सबस्क्रायबर वाढवलं. करता है तू, चीटिंग 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 करता है तू. हे आव चलो चला आमचे 1K झालेले आहेत. जोरात टाळ्या वाजा सगळ्यांनी. सिरियलीन कशी खातात एवढू जात असं खाते. दीदीचा भरवला याचाच मोठा हात आहे. नाही काही नाही सगळे आपण चला अशा प्रकारे आपण आता मस्त केक कापला. केक तुम्ही बघितलाच असेल, म्हणजे छोटासा एकदम छोटासा सेलिब्रेशन, बस केक कटिंगच केली आपण. सो म्हणजे आम्ही 1Kचं फर्स्ट सेलिब्रेशन तर हा पण नव्हतोच करणार, कारण म्हणजे अजून थोडे व्हायला पाहिजे होते तेव्हा करणार होतो. पण आमचे 1K व्हायलाच आम्हाला 2-2.5 वर्ष लागलेत. सो त्यामुळं काहीतरी करायलाच पाहिजे. एवढ्या 2 वर्षांनंतर एवढे सबस्क्रायबर झालेत, म्हणजे 1K झालेत आपले. सो त्यामुळं छोटासा का होईना केलाय, नुसता केक कट केलाय. आणि केक इज मेड बाय प्रिटी बेकर्स. तिचा इन्स्टा अकाउंट मी तर खाली टाकेल. सो म्हणजेच की आमची माई मावशी. गाईज प्लीज करा, याच्यात जास्त तर माझी कॉमेडी आहे. आवडली असेल तर माझ्यासाठी एक लाईक करा, एक लाईक. सो येस, जर तुम्हाला पण केक ऑर्डर करायचे असतील तर नक्की करा. मेरी लिंक इन डिस्क्रिप्शन, प्रिटी बेकर्स. सो अभी हम लोग ती चटणी जराशी पसरली ना, मेयोनीज गट्टा झाले. सो चला आता मोमोज खातो. सो हे गाईज अशा प्रकारे आपला सेलिब्रेशन पण झालाय, सगळा झालाय. 2 दिवसाचा ब्लॉग पण झालाय. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की 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 कमेंट करून सांगा.
आमचा ॲनिव्हर्सरीचा सेलिब्रेशन आणि छोटासा 1Kचा सेलिब्रेशन कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आणि जसं की मी ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच बोलले की माझ्या बड्डेपर्यंत प्लीज कदाचित माझे 2K सबस्क्रायबर्स व्हावे असं मला वाटतं आहे. सो प्लीज ते पण कंप्लीट करा. आपण त्याचं तर मग मी ग्रँड सेलिब्रेशन करीन माझ्या बड्डेचा, जर माझ्या बड्डेच्या दिवशी जर झाले 2K तर. सो बघू होतात का नाही, बघूया पुढे. सो चला, हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या इन्स्टावर आता रोज रील्स येत आहेत नवीन नवीन. इन्स्टाचे पण लवकरात लवकर 1K करायचे आहेत. सो ते पण करू आपण लवकरच. आणि न्यू जाम रील्स टाकल्या येतात तर मी इन्स्टाला ते पण जाऊन बघा. त्याला पण लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या इन्स्टा पेजला फॉलो करा. माझा इन्स्टा पेज Ash222 2012. सो आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आत्तासाठी बाय बाय.